नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। आणि थंबनेल बघून तुम्हाला माहितीच असेल की आपण कुठे चाललोय। तर हो, आपण धनकवडीला चाललोय शंकर महाराजांच्या दर्शनासाठी। माझी ही तिसरी वारी आहे धनकवडीला आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र अनिकेत। आणि आता आपण पोहोचलो आहोत दादर स्टेशनला। दादरवरून ट्रेन असते इंद्रायणी एक्सप्रेस, दररोज असते 5:51ची, म्हणजे 6 वाजताच पकडा, पण ती टायमावर निघते। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 5:51ची ती ट्रेन असते आणि ती 5:51लाच बरोबर दादरवरून निघते आणि आय थिंक 9:30 की 9 वाजता पुण्याला पोहोचते। तर तुम्हाला मी सर्व माहिती देणार आहे की मुंबईवरून धनकवडीला कसं जायचं। आणि हा थोडा इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे, सोबतच इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग पण असणार आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की धनकवडीला मुंबईवरून कसं जायचं आणि 1 दिवसात कसं रिटर्न यायचं। तर चला आपण आपला ब्लॉग चालू करूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। जय शंकर। आणि अशा प्रकारे आमचा शांततेत प्रवास सुरू झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। थेट प्रक्षेपण। तुमच्या बायकोला असं कुठे ढकलतं का काय? तुम्ही जागा दे कुठे, लेडीज आहे काय बाई। आमचा दीपक इकडे, मी इकडे। आम्ही मस्त आता सनराईज बघणार आहे इकडून। मस्त चिमण्यांचा किलबिलाट आहे आणि या चिमण्या पण केवढ्या किलबिलाट करतात। एसी बंद कर। आम्ही आता पोहोचलो आहोत पुणे स्टेशनला, एकदम थंडीमधून। तुम्ही पाहू शकता ऊन पण आहे, सोबत खूप थंडी पण आहे इकडे। तर आता तुम्ही आपली गाडी अशी येते ना, तर आपल्याला या साईडला जायचं आहे, तिकडे पलीकडे पोहोचल्यावर मी तुम्हाला भेटतो आणि रस्ता सांगतो, कोणती बस पकडायची, कुठे उतरायचे, कुठून बस पकडायची, सगळं सांगतो, म्हणजे तुम्हाला पण बरं पडेल तुम्ही कधी धनकवडीला आलात तर मुंबईवरून। चला बाय। हा पुणे स्टेशनचा मेन गेट आहे। इकडून बाहेर पडलात ना की लेफ्ट साईडून सरळ यायचं। इकडे तुम्हाला गाड्या लागलेल्या दिसेलच। इकडे एक बस स्टॉप आहे, इकडून सरळ 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 यायचं। ATM आहे हिताचीचं, त्याच्यानंतर रुबी हॉल क्लिनिक आहे। इकडून सरळ सरळ या आणि समोर राजधानी स्वीट्स दिसेल ना, तिथपर्यंत सरळ चालत जावा। इंडियन रेल्वेचं इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आहे। इकडून बाहेर आलात, या गेटमधून बाहेर पडलात, पुणे स्टेशनचा बाहेर पडायचा रोड आहे। इकडून बाहेर आलात की लेफ्ट घेऊन सरळ जायचं। हॉटेल आशीर्वाद आहे, इकडून आपण आलो लेफ्ट मारून सरळ की इकडून सरळ जायचं। शिवम म्हणून एक दुकान आहे कपड्यांचं, इकडून सरळ 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 चालत जायचं। आणि इकडे आलात ना की एक पेट्रोल पंप लागेल, ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच, पण तिकडून कात्रपसाठी जी बस लागेल ना, त्या बसमध्ये चढायचं आणि KK मार्केट म्हणून बसची तिकीट काढायची, म्हणजे तो स्टॉप आहे KK मार्केट। किंवा तुम्ही शंकर बाबा मठ जरी सांगितलं ना तरी ते तिकीट देतात बरोबर। आता इकडे ते येल्लो कलरचं दुकान आहे ना, पिवळ्या रंगाचं,
किंवा तुम्हाला सांगतो एक्झॅक्ट लोकेशन सांगतो, HDFC बँक आहे त्याच्या थोडं पुढे गुलमोहर म्हणून आहे. कारण ते दुकान असेल की नसेल नंतर आपण काय सांगू नाही शकत. रिलायन्स डिजिटल आहे, त्याच्या रिलायन्स डिजिटलच्या एकदम समोर उभं राहायचं. रिलायन्सच्या इकडून आलात की सरळ 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 इकडे थांबलात तरी चालेल. हा पण एक बस स्टॉपच आहे. हे बघा, हे पेट्रोल पंप आहे. इकडून सरळ हे बघा सगळ्या बस चालल्या आहेत, त्या तिकडेच थांबणार आहेत. बस स्टॉप आहे तिकडे. इकडे आपण आपले चप्पल काढले आणि इकडे समोरच समाधी मंदिर आहे. तर चला महाराजांचं दर्शन घेऊया. इकडे पाय धुण्यासाठी पण चांगली सुविधा केलेली आहे. जेव्हा महाराजांनी समाधी घेतली होती तेव्हा सर्वात प्रथम त्यांना इकडे ठेवण्यात आलं होतं. त्यांचा देह म्हणून इकडे स्थान बनवलं आहे. दत्तगुरु महाराज. ही समाधी घेतली होती महाराजांनी. त्यांचा देह हनुमानाच्या रूपामध्ये बनवला होता म्हणून इकडे हनुमानाचं मंदिर आहे. जय शिव शंकर शुभंकरा श्री दत्ताचा अवतारा भवभयहारक हरिहरा विनम्र वंदन स्वीकारा वाघांच्या सहवासात बाळ प्रगटले रानात चिमणाजीला दृष्टांत देऊनी स्वगृही आलात असंख्य केल्या कृष्णलीला अंतापुरच्या गावाला जो तो धावे बघण्याला छकुल्या शंकरच्या लीला हिमनग शिखरावर फिरले विश्वामधुनी संचारले अक्कल कोटी श्री आले विनम्र गुरुचरणी झाले शुभरायांच्या मठातून कीर्तन करीती जनार्दन दत्त रूप त्या दाखवून प्रकट झाले जनातून तेथे रंगता ते भजनी प्रत्येकास दिसे नयनी जिकडे तिकडे भक्तगणी शंकर रूपे ये दिसुनी मेहेंदळेच्या वाड्यात उत्सव शिवरात्री करीत वर्ण पालटे शरीरात शिवशंभू समश्री दिसत श्रीपाद वल्लभ दिसती कुणा कुणा पंढरीचा राणा कुणा भवानी कृष्ण कुणा दर्शन देती भक्तांना जरी पुण्यातून नच जाती असंख्य पत्रे तरी येती हजार उत्सवाला असती अनेक गावी श्री दिसती. इकडून तुम्ही घरी घेऊन जायला उदी घेऊ शकता आणि महाराजांना सिगरेट दाखवू पण शकता. पण ती गोष्ट आपल्याला आवडत नाही कारण कसं आहे माझे पप्पा जर ड्रिंक करत असतील तर मी त्यांना असं नाही आणून देऊ शकत ना की
घ्या, खंबा घ्या पिया, घ्या बिअरची बॉटल घ्या पिया, तसंच हे पण आपल्या वडिलांसारखेच आहे. प्रत्येकाची थिंकिंग असते, पण काय नाही, चालेल. जय शंकर. येऊ पुन्हा. आता आम्ही रुद्राकर बाबांच्या मठात चाललो आहे. रुद्राकर बाबांची स्टोरी मी तुम्हाला चालता चालता सांगेन पुढे. तोपर्यंत आता परत एकदा दर्शन करून घ्या महाराजांचं. जय शंकर. आता आपण आलो आहोत रुद्राकर बाबा यांनी स्थापन केलेल्या महाराजांच्या मूर्तीच्या मठामध्ये, म्हणजे शंकर बाबांच्या मठामध्ये. आणि रुद्राकर बाबा हे शंकर महाराजांचे परमभक्त होते. आणि जेव्हा महाराजांनी समाधी घेतली, जेव्हा महाराजांची समाधी बांधली गेली, तेव्हा त्यांच्या डोक्यावरती छत्री पकडून ऊन, पावसाळा, हिवाळा याची काहीच पर्वा न करता ते समाधीच्या इकडे बसून असायचे. आणि त्याच्यानंतर त्यांना महाराजांचा आदेश आला की तू स्वतःचा एक मठ स्थापन कर. आणि त्यांनी हा मठ स्थापन केला. तर चला आपण दर्शन घेऊया. धनकवडीचा तो तर आजूबाजूलाच आहे, तो आपला करून झाला आहे. आणि आता आपण पुढे चाललो दगडूशेठ आणि बाकीचे देवस्थान करायला. तर तुम्ही तिकडून स्वारगेटसाठी तिकीट काढा बसची, आणि मग तिकडून वॉकिंग डिस्टन्सवरतीच सगळी मंदिर आहे. तर चला आपण तिकडे भेटूया. स्वारगेटवरून आलात ना, तिकडून बसवरून उतरलात, इकडे समोर या दादांचं लस्सीचा शॉप आहे. मी जेव्हा येतो ना पुण्याला, तेव्हा या दादाकडे मी लस्सी पितो. म्हणजे ह्याच्याकडे रेडी लस्सी नसते. जेव्हा तुम्ही ऑर्डर देता ना, तेव्हा तो लस्सी बनवायला घेतो. बघा. सॉरी. त्यांना सांग लोणीचा हिसाब वेगळा असतो म्हणा. धन्यवाद. दीपेश. जिकडून आपण लस्सी पियालो ना, त्याच रस्त्याने सरळ 7-8 मिनिटावरती यायचं. इकडून सरळ गेलात की दगडूशेठ आहे. पण इकडे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे, फेमस आहे खूप. तर आपण तिकडे जाऊया. चला, इकडून तुम्हाला फक्त लेफ्ट घेऊन यायचं आहे. मग समोरच तिकडे होर्डिंग दिसेल तुम्हाला. चला मग मठात जाऊया. आता आपलं स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता आपण दर्शन घ्यायला चाललेलो आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीचं, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं, म्हणजेच आपल्या मित्राचं. आणि सोबतच दत्तगुरू महाराजांचं पण मंदिर आहे सुंदर इकडे, त्याचं दर्शन घेऊ. आणि आता तुम्ही सिनेमॅटिकच बघा. काय काय मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही, फोटोग्राफी अलाउड नाही, म्हणून मी त्यांच्याच अकाउंटवरून फोटोज घेऊन तुम्हाला दर्शन देईन. तर तेवढं फक्त हे करा, काय बोलतात त्याला, समजून घ्या, ॲडजस्ट करा, समजून घ्या. चला. दत्त माझा भाव, दत्त माझा देव, दत्त माझा भाव,
दत्त माझा देव, दत्त माझा भाव, दत्त माझा देव, दत्त अनुभव, दत्त अनुभव।